नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा शके 1935 देव दिवाळी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ठाण्यातील शाळांच्या 6 प्रकल्पांची निवड। उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांच्यासह 3 जणांना जन्मठेपेची शिक्षा आणि अपंगांच्या जीवनात एक दिवसाचा आनंद निर्माण करणं ही मोठी गोष्ट। अमिताभ बच्चन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। उल्हासनगरचे एकेकाळचे शहंशाह आणि माजी आमदार पप्पू कलानी आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांना इंदर भतीजा हत्या प्रकरणात दोषी ठरवत कल्याण सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। कल्याणच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश्वरी बापट सरकार यांनी ही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। 23 वर्षापूर्वी झालेल्या हत्येचा आता निकाल लागलाय। मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण 30 नोव्हेंबर पूर्वी निकाली काढावं असे निर्देश दिले होते। 27 एप्रिल 1990 ला आपल्या कार्यालयाकडे येत असताना इंदर भतीजाची हत्या करण्यात आली होती। तर त्यापूर्वी मतदानाच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी 1990 ला घनश्याम भतीजा यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी न्यायालयाने कलानीला कटाच्या आरोपाखाली दोषी ठरवले। बच्ची पांडे, बाबा गॅब्रियल आणि हर्षद शेख यांना हत्या आणि शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आलं आहे। या प्रकरणातील नरेंद्र रामसिंघानी आणि रिचर्ड फर्नांडिस यांना पुरेशा पुराव्याअभावी यातून मुक्त करण्यात आलं। 1990 मध्ये पप्पू कलानी उल्हासनगर विधानसभेच्या निवडणूक लढवत होते, तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे शीतलदास हरचंदानी उभे होते। त्यावेळी इंदर आणि घनश्याम भतीजा हे हरचंदानी यांचे समर्थक होते। निवडणुकीच्या दरम्यान या दोघांनी पप्पू कलानीच्या लोकांना बोगस मतदान करताना पकडलं होतं। त्यामुळे कलानीच्या निर्देशानुसार घनश्याम याची हत्या करण्यात आली, तर इंदर भतीजा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता। या प्रकरणी कलानी आणि त्यांच्या साथीदारांवर टाडा कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता। मात्र नंतर 2001 मध्ये पुन्हा कलानीवरील टाडाचे आरोप काढून हत्येचे आरोप ठेवण्यात आले होते। पप्पू कलानी हे सध्या 65 वर्षांचे असून टाडाच्या 8 केसेस असलेल्या देशामधील काही मोजक्या राजकीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते। त्यांच्या विरोधात 78 फौजदारी गुन्हे दाखल असून यामध्ये 8 हत्येचे गुन्हे आहेत। कोणत्याही गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी होणार नाही या अटीवर कलानीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता। मात्र त्यानंतरही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते। ठाण्यातील नागरिकांसाठी वायफाय सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी केली आहे। पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे। अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जग जवळ आले। अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनही सहज सोपं झाले। सध्या इंटरनेट हा परवलीचा शब्द झालाय। मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबईत वायफाय सुविधा पुरवण्याचा विचार चालवलाय। त्याच धर्तीवर ठाण्यातही वायफाय सुविधा उपलब्ध करावी अशी पूर्वेश सरनाईक यांची मागणी आहे। ठाणे महापालिकेने नवनवीन तंत्रज्ञानाचा केलेला वापर, राष्ट्रीय स्तरावर मिळालेले पुरस्कार यामुळे ठाणे शहरही आधुनिक झाले। या शहरात आंतरराष्ट्रीय तोडीची, आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेणारे मोफत वायफाय सुविधा ठाणेकरांना द्यावी, जेणेकरून शहरातील वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, रस्त्यावरील दिव्यांचं नियोजन, कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नागरिकांना वायफाय सेवा उपलब्ध करून देता येईल। ठाणे महापालिकेने याचा गांभीर्याने विचार करावा अशी विनंतीही पूर्वेश सरनाईक यांनी या निवेदनातून केली। शिवसेना प्रमुखांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ठाणे जिल्हा आणि आनंद स्मृती क्रीडा प्रबोधिनी आयोजित 60वी पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। या स्पर्धेत 24 जिल्ह्यांचे महिला आणि पुरुषांचे 48 संघ सहभागी होत आहेत। 650 खेळाडू, 100 अधिकारी, 75 सामना अधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती अशा 900 लोकांचा या स्पर्धेत सहभाग आहे।
या स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये अजिंक्य ठरणाऱ्या संघास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक, तर महिला संघास मासाहेब मीनाताई ठाकरे स्मृती चषक प्रदान केला जाणार आहे। तर राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने पुरुषांच्या गटास चांदीचा श्रीकृष्ण करंडक आणि महिलांच्या गटास पार्वतीबाई सांडव चषक दिला जाणार आहे। काल या स्पर्धेच्या संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं। या स्पर्धेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय तथा राज्यस्तरीय खेळाडूंचा खेळ ठाणेकरांना पाहता येईल। उद्यापासून सुरू होणारी ही स्पर्धा 9 तारखेपर्यंत चालणार आहे। जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून डॉक्टर वाना बेडेकर व्यवस्थापन संस्थेनं अपंगांसाठी मदतीचा हात पुढे केलाय। डॉक्टर वाना बेडेकर व्यवस्थापन संस्थेत भावी व्यवस्थापक उद्योजक घडवण्याचं काम केलं जातं। अपंगांबद्दल असलेल्या आत्मीयतेतून व्यवस्थापन संस्थेनं एक वेगळा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमांतर्गत ज्या अपंगांचे लघु उद्योग आहेत आणि ज्यांना उद्योगाच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना आत्मसात करावयाच्या आहेत, अशा इच्छुकांसाठी व्यवस्थापन संस्थेच्या उद्योगासंदर्भातील मार्गदर्शन शिबिर आणि विविध चर्चासत्रात 2 जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत आणि या मार्गदर्शन शिबिरात या चर्चासत्रात त्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाईल। अधिक माहितीसाठी 99 870 49 099 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। एखाद्या अपघातात अपंगत्व आल्यास ते शस्त्रक्रियेद्वारे दूर करता येतं, पण जन्मजात अपंग असणाऱ्यांच्या जीवनात आपण एक दिवसाचा आनंद निर्माण करू शकलो तरी ती मोठी गोष्ट असते, असे विचार सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले। जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मुलांच्या स्पर्धेचं उद्घाटन आज अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 शाळांमधील शेकडो मुलं सहभागी झाली होती। यावेळी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते स्पर्धेतील ज्योत प्रज्वलित करण्यात आली। विशेष मुलांबरोबर अमिताभ बच्चनही काही अंतर धावत या स्पर्धेत सहभागी झाले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी अमिताभ बच्चन यांना मानवंदना दिली। अशा स्पर्धांसाठी आपल्याला ठाण्यात परत यायला आवडेल, अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी यांनी हरिवंश राय यांच्या 2 कविता यावेळी सादर केल्या। ठाण्यातील नौपाडा परिसरातील जिजामाता उद्यानाबाहेर काल रात्री 8च्या सुमारास साप दिसल्यामुळे खळबळ उडाली। उद्यानाच्या परिसरात अनेक लहान मुलं खेळत असतात। रोहन कोकाटे आणि ऋषिकेश कोकाटे या दोघांनी ही माहिती अभिनय कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांना कळवली। किरण नाकती यांनी सर्पमित्र पराग शिंदे आणि ललित कांबळे यांना सांगितलं। या सर्वांनी जिजामाता उद्यानाच्या परिसरात बराच शोध घेतल्यानंतर साप पकडण्यात यश आलं। साप पकडला गेल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। हा साप 3.5 फूट लांब पाणदिवड जाती होता। मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी सर्वाधिक प्रकल्पांची निवड ठाणे जिल्ह्यातून झाली असून यामध्ये ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांच्या सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 6 प्रकल्पांची निवड झाली आहे। मध्य प्रदेशातील भोपाळ इथे 27 ते 31 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय बालविज्ञान परिषद होत आहे। पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेतून राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यातील प्रकल्पांची निवड झाली। यावर्षी ऊर्जा, शोध, संरक्षण आणि संवर्धन हा विषय बालविज्ञान परिषदेसाठी होता। राज्यस्तरावर 32 जिल्ह्यांमधील 2837 प्रकल्प सादर झाले होते। यामध्ये 380 प्रकल्प शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे होते। त्यातून जिल्हा आणि राज्य पूर्व चाचणीतून 77 प्रकल्प निवडण्यात आले आणि यातूनच जिल्ह्यातील 30 प्रकल्पांची निवड राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी झाली आहे। शहापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुसरवाडी, मोखाडा तालुक्यातील पळसुंदे आणि हरडोली येथील आदिवासी आश्रमशाळेतील प्रकल्पांचा समावेश आहे। ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 33 मधील विद्यार्थिनी प्रीती तिगाडे हिने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अन्न ऊर्जेचं संशोधन करून कुपोषित मुलांचा केलेला अभ्यास हा विशेष प्रकल्प ठरलाय। राष्ट्रीय परिषदेसाठी ठाणे आणि नवी मुंबई प्रत्येकी 6, मुंबई 4, धुळे 3 आणि अकोला प्रत्येकी 2 तर पुणे, यवतमाळ,
वर्धा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद यांचे प्रत्येकी 1 अशा 30 प्रकल्पांची निवड झाली आहे। ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाने सादर केलेला कचऱ्यापासून ऊर्जा चिल्ड्रेन टेक सेंटरचा विजेवरील अवलंबता कमी करण्यासाठी मानवी ऊर्जेचा वापर, डॉक्टर बेडेकर विद्या मंदिरचा हालचाल टिपणारा दिवा, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलचा सेल्युलोज पासून वीज निर्मिती या प्रकल्पांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे।